मैं सोलो तो नहीं हूँ मैं, लेकिन ही संधी मला फार छान वाटली की नाव सॉलिट्यूड आहे पण मी काही जणांबरोबर असणार आहे. त्यामुळे मी ती संधी म्हटलं की नाही आता चुकवायची नाही. आणि प्रवास मला फार आवडतो आणि लेह लडाख मी बघितलेलं नाही आहे आणि कधी चुकत राहिलं त्याची जागा नेहमीच माझ्या वेळा तारखा. आणि मला फार आकर्षण आहे लेह लडाखचं आणि पॅंगॉन्ग लेकला मला कधी जाते असं झालं आहे. म्हणजे नुसतं 3 डेट्समध्ये बघितलं म्हणून नाही, काहीतरी मला तिथून मिळणार आहे किंवा मी अजून शांत होणार आहे काहीतरी. आणि आपल्या म्हणजे भारताचा मला इतका अभिमान आहे की इतक्या गोष्टी इतकं बघण्यासारखं आहे. तर सुरुवात आपण लेह लडाखपासून करावी असं मी ठरवलंय. नंतर यांच्या बाकीच्या ज्या टूर्स आहेत त्याच्याबद्दल पण मला खूप अशी हे झाली म्हणजे मी जळले आतमधनं. आता मी नेक्स्ट टाइम मी तिकडे जाईल. म्हणजे बघितल्यावर म्हटलं मला बालीलाही जायला होतं, जायला हा का काश्मीरला जातोय असं झालंय मला. पण लेह लडाख सुरुवात करण्यासाठी शुरुआत तो अच्छी है. वैसे हर जगह से हमें एक अलग अलग प्रेरणा मिलती है और आजकल की लड़कियों को स्पेशली मेरी प्रेरणा ये होती है कि किसी सुंदर जगह पे जाके बहुत सारी पिक्चर्स क्लिक करनी है. तो मैं अभिज्ञा से पूछने वाली हूँ कि जब आप ट्रैवल करने जाते हैं तो आपकी पिक्चर्स कौन क्लिक करता है, और इस बार जब आप बाली जाएंगी तो क्या क्या करने वाली है? नमस्कार. खरं तर गार्गीताईंनी जेव्हा फोन केला तेव्हा मला खरं तर बिलीव्ह झालं नाही की तिचा असा प्रस्ताव आहे की मी छान लोकांबरोबर एक टूरमध्ये कुठेतरी फिरायला जावं. सो आय थॉट की चला आय फोन कदाचित ते होणार नाही. पण नंतर जेव्हा तिचा फॉलोअप आला तेव्हा मला असं झालं ओके दिस इज गेटिंग रिअल अँड आय गॉट व्हेरी एक्साइटेड. प्रवास हे हा माझा दुसरा श्वास आहे असं आपण म्हणू शकतो. कारण मला भयंकर प्रवास करायला आवडतं. आय कॅन बी अ सोलो ट्रॅव्हलर ऑल्सो गिव्हन अ चॉईस. पण मला लोकांबरोबर प्रवास करायला सुद्धा अधिक आवडतं. वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळतात, खाण्यापिण्याच्या वेगवेगळे कपडे घालायला मिळतात. सो येस, कमिंग बॅक टू युअर पॉइंट, खूप जास्त फोटोज काढले जातात. पण मला असं वाटतं मी खूप छान बॅलन्स करते फोटोज काढणं आणि त्या क्षणात रमणं ह्याच्यात. सो मी बालीला चालली आहे जसं तुम्ही बघताय तसं. आणि बालीला जाण्यामागचं सगळ्यात मोठं ध्येय हेच होतं की मला वॉटर ॲडव्हेंचर्स आणि वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत. सो दॅट इज माय गोल दिस टाईम. मी एकदा स्कायडाईव्ह केलेलं, माझं टिक करते मी. आणि गार्गीताईमुळे आता अजून एक टिक होणार आहे स्कूबा डायव्हिंग. सो आय एम सुपर एक्साइटेड टू दॅट. थँक्यू सो मच. She looks like a water baby, and we have another one. Hi, Saili. Hello. So tell me, what kind of traveler are you, and how excited are you for your tour? नमस्कार सगळ्यांना. आणि तुम्ही इथे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. म्हणजे हा एक परिवार आहे आता असं मी समजते. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, मलाच माहिती नाही मी कुठली ट्रॅव्हलर आहे अजून. हां, मी कधी उठते आणि निघून जाते, कोणालाच माहिती नसतं. मी उठते आणि निघून जाते. मी आता परवा जंगलातून परत आली आणि कोणालाही माहित नव्हतं मी जंगलात. सो अशी मी उठते आणि निघून जाते. पण मला एकच म्हणायचं आता याच्याबद्दल, कारण जेव्हा जी माझी फिल्म होती त्याची टॅगलाईन होती प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. तर मला असं वाटतं की या सॉलिट्यूडमुळे आणि आम्ही सुद्धा आणि अनेक प्रवासी सुद्धा जुन्याचे नवीन होणार आहेत. काहीतरी नवीन तुम्हाला मिळणार आहे याच्यातून. आणि मला कायम असं वाटतं की एक छोटासा प्रवास जरी केला, म्हणजे मी नाशिकची आहे फॉर एक्झाम्पल, आपण नाशिक घेऊया, तर मी कधीही नाशिकला जाऊन परत येताना मी काहीतरी वेगळं घेऊन येते. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे आपल्या आयुष्यात आणि त्यामुळे आपण कदाचित पुढे जात असतो असं मला वाटतं. सो सॉलिट्यूडला खूप खूप थँक्यू. गार्गीताई खूप मनापासून आभार. कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत मी फिरतही नव्हते, मी फक्त काम करत होते. आत्ता मी फिरणं सुरू केलंय आणि हिच्यासारख्या इतक्या गोड माणसांमुळे मी निवांत फिरू शकते आणि मला अशी खूप छान छान संधी मिळतात. सेकंडली मॉलदीव्स, मी म्हटलं मगाशी तसं की मला समुद्र, जिथे अथांग समुद्र आहे तिथे मला नुसतं बसून राहायलाही आवडेल. मग आता वॉटर स्पोर्ट्स तर आहेतच, त्याच्यामुळे सगळंच एक म्हणजे सोने पे सुहागात चाललंय माझ्या आयुष्यात. आणि शुभांगी मावशी म्हणाली तसं
इथे नाव वाचून असं आलं की हां पुढच्या वेळेला इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आम्हा सगळ्यांची आणि तुम्हा सगळ्यांची सॉलिट्यूडमुळे हे टिकमार्क होत राहणार आहेत आणि डेस्टिनेशन्स पूर्ण होत राहतील. सो थैंक यू सो मच. क्या बात है यार. सॉलिट्यूड से याद आया, ओम प्रकाश जी आप तो बड़े ऐसे अकेले अकेले रहने वाले इंसान लगते हैं. आपका ये जो ट्रैवल का प्लान है, कैसे किस तरह का एंटरटेनमेंट आप एक्सपेक्ट कर रहे हैं? मराठीत म्हणालास तरी चालेल. हो, सोलो असं ॲक्च्युली मी सोलो ट्रॅव्हलर असं काही नाही आहे, पण माझं एक जपानची ट्रिप म्हणजे मी शूटिंगसाठी गेलो होतो आणि बाकी कोणी फ्री नव्हते, बाकी सगळे शूटिंग करत होते, म्हणून मला सोलो फिरावं लागलं. तशी तो एक चांगला अनुभव होता सोलो ट्रॅव्हलिंगचा. पण आता इथे काश्मीरला मला खरंच खूप म्हणजे लहानपणापासून इच्छा होती जायची, की कसं असेल ते पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात, अशी जागा कशी असेल. सो पण ते आपण एकदा आपलं जगण्याच्या ह्याच्यात अडकलो की विसरून जातो, किंवा हा ठीक आहे जाऊ, पुढच्या वर्षी जाऊ, किंवा अजून थोडे पैसे कमवल्यावर जाऊ, काही ना काही कारणांमुळे ते राहून जायचं. पण आता मी जातोय फायनली काश्मीरला, आणि म्हणजे गार्गीताईच म्हणाली, मी स्वतः नव्हतो बोललो की काश्मीरला पाठवतो का पुढे पाठवतो, तीच म्हणाली. तर म्हटलं चला आपल्या नशिबात आहे आता काश्मीर. इट्स कॉल्ड मॅनिफेस्टेशन. येस. सो मग आता काश्मीर पासून मी सुरुवात करणार आहे, आणि मी वर्षातनं एकदा तरी आता सॉलिट्यूड सोबत कुठे ना कुठे नक्कीच जाईल दरवर्षी. आणि आधी सगळा संपूर्ण भारत आणि मग भारताबाहेर सुद्धा मला जायचं आहे. आता सुरू झाले तर मी ते बंद नाही करणार. एब्सोल्युटली नशा असते प्रवास म्हणजे. गार्गी जी, आपसे मैं पूछना चाहूंगी कि आप तो सबको दुबई लेके जा रही है. व्हाट्स योर प्लान? व्हाट फन यू आर हैविंग गर्ल? ऍक्च्युली मी सांगू का, माझं एक खूप दिवसापासून चाललं होतं की मला दुबईला जायचंय. माझा नवरा दुबईला एकटाच जाऊन आला, माझा मुलगा चालला एकटाच कॉलेजकडनं दुबईला, आणि मला सगळं मीच राहिले, मला दुबई बघायचं. आणि खरंच सांगते, नितीन मला म्हणाला ताई दुबईला जातेस दिवाळीमध्ये? म्हणजे हो लगेच जाते. आणि खरंच मी पण आता दुबईला सगळ्यांना घेऊन चालली आहे, आणि मला असं वाटतं की मज्जा करणे आणि एकमेकांबरोबर आपले अनुभव शेअर करणे. सो येस. So if you book a holiday with Solitude Travels, I think it's going to be an amazing experience with such beautiful people. मैं आपसे पूछना चाहूँगी नितिन जी, आप Solitude Holiday के CEO हैं, कैसे ये आइडिया आया, कैसे आपके मन में आया कि इसको सपोर्ट किया जाए? ॲक्च्युली मी लास्ट इयर सिंगापूरला गेलो होतो, बट मला जाताना असं वाटलं की खूप प्रॉब्लेम येतोय की फ्लाईट तिकीट बुक करणे, हॉटेल बुक करणे, आणि हॉलिडे पॅकेज जे कंपनीज विकतात तर ते सांगतात एक आणि करतात दुसरं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे असं व्यवस्थित नाही आहे. तर मग मी एक प्लॅन बनवला मागच्या वर्षी की आपल्याला असं काहीतरी करायचं की प्रत्येक क्लायंटला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे त्याच्यातून, की काही टेन्शन नसलं पाहिजे. जस्ट लाईक फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग, हॉलिडे पॅकेज, विजा, फॉरेक्स एक्सचेंज, हे सगळं. तर म्हटलं हे का करायला नाही पाहिजे. गार्गीताईशी बोललो तर गार्गीताई म्हटली की हे तर खूप दिवसाचं स्वप्न आहे माझं पण. मी म्हटलं करूया. मी एकत्र येऊन स्टार्ट करायचं ठरवलं आणि आता सॉलिट्यूड लॉन्च करत आहे. थँक्यू सगळ्यांचं इथं आल्याबद्दल, धन्यवाद, आभार मानतो सगळ्यांचे. थँक्यू. Thank you so much.